Hello students, today we are going to see new topic Earth's magnetism. Earth's magnetism म्हणजे भूचुंबकत्व म्हणजे पृथ्वी एक चुंबक मानला जातो किंवा मॅग्नेट मानला जातो. तर पृथ्वीला चुंबकत्व आहे हे कसं चेक केलं जातं? तर बघा, when we suspend a bar magnet, when we suspend a bar magnet with a thread, then suspend this bar magnet in such a way that it can rotate in horizontal circle, but after some time the bar magnet comes to rest with its length along north south direction. This property, why it is so, हे का घडलं किंवा चुंबक सूची होकायंत्र मॅग्नेटिक निडल तुम्हाला माहित आहे. चुंबक सूची कशासाठी वापरली जाते? दिशादर्शी म्हणजे डायरेक्शन चेक करण्यासाठी वापरली जाते. मग चुंबक सूची असो का बार मॅग्नेट असो, तो नेहमी दक्षिण उत्तर किंवा नॉर्थ साऊथलाच का उभा राहतो? लाकडी स्टँडला दोऱ्याने बांधून सेंटरला त्याला हॉरिझॉन्टल रोटेशन देऊन द्या, परंतु काही वेळानंतर थांबल्यानंतर तो मॅग्नेट दक्षिणोत्तर या डायरेक्शनलाच स्थिर होतो. हे काय आहे? तर हे पृथ्वीच्या चुंबकत्वामुळे आहे, भूचुंबकत्व. आता बघा, हा टॉपिक नंबर 12.5 मॅग्नेटिझम, अर्थ्स मॅग्नेटिझम. क्वेश्चन येऊ शकतो फिगर ड्रॉ करण्यासाठी. ड्रॉ नीट लेबल्ड डायग्राम अर्थ ॲज अ मॅग्नेट. की अर्थ ॲज अ मॅग्नेट म्हणजे अर्थ आहे, चुंबक आहे, हे दर्शविणारी वेल लेबल्ड डायग्राम, असे लेबल दिलेली डायग्राम काढा. आता बघा, पृथ्वी एक चुंबक आहे, म्हणून तर हा मॅग्नेट अथवा मॅग्नेटिक निडल म्हणजे चुंबक सूची ही नॉर्थ साऊथ डायरेक्शनला रेस्टला येते आणि ह्यालाच आपण टेरेस्ट्रियल मॅग्नेटिझम असं म्हणू शकतो. म्हणजे पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी आपण सरफेसवरती चेक केलं तर पृथ्वी हा एक चुंबक आहे हे प्रूव्ह होतं, सिद्ध होतं. आणि पृथ्वीचे हे जे चुंबकत्व आहे त्याला टेरेस्ट्रियल मॅग्नेटिझम असं म्हणतात. आता बघूया. कन्सिडर दिस इज अर्थ. रेड कलर्ड सर्कल. ऍक्च्युअली शेप अर्थचा ओव्हल किंवा इलिप्टिकल शेप आहे, पण या ठिकाणी समजण्यासाठी आपण सर्कल ट्रीट केलंय किंवा मानलंय. तर बघा, ह्या ऍक्सिस, this blue colored line r dash is the axis of rotation or spinning. Earth is spinning around this axis. या ऍक्सिस भोवती अर्थ रोटेट होत आहे. मग आता अर्थचा इक्वेटर बी डॅश हा अर्थचा इक्वेटर आहे. त्याच्यानंतर पृथ्वीचा जो चुंबक आहे, मॅग्नेट आहे, तो किंवा त्यात मॅग्नेटचा ऍक्सिस आणि अर्थचा स्पिनिंग रोटेशन होण्याचा ऍक्सिस यांच्यामध्ये काहीतरी अँगल आहे. हा अँगल किंवा हा अँगल, या अँगलचा हा ऑपोजिट अँगल आहे, हा जवळपास 11.3 डिग्री इतका असतो. 11.3 डिग्री. हा पण तेवढाच, कारण ऑपोजिट अँगल्स आहेत. आता हा जो मॅग्नेट आहे त्याचा जो ऍक्सिस आहे एम डॅश, this is magnetic axis, this one is magnetic axis, this one is axis of rotation of the earth. आणि b dash is a line perpendicular to the axis of rotation, it is called equator of the earth. त्याच्यानंतर या मॅग्नेटला जी परपेंडिक्युलर लाईन आहे a dash, याला मॅग्नेटिक इक्वेटर असं म्हणायचं. बर, आता आपण जो मॅग्नेट की अर्थ मध्ये मॅग्नेटिझम आहे हे चेक करण्यासाठी जो मॅग्नेट वापरतो, सपोज हा मॅग्नेट इकडे नॉर्थ इकडे साऊथ असा आहे, हा आपला मॅग्नेट आहे. आणि अर्थ मध्ये ऍक्च्युअल मॅग्नेटिक फील्ड जिथं आपल्या मॅग्नेटचा साऊथ असतो तिथं पृथ्वीचा नॉर्थ असतो. जिओमॅग्नेटिक नॉर्थ पोल. एम फॉर मॅग्नेटिक, एन फॉर नॉर्थ. फक्त मॅग्नेटिक नॉर्थ पोल म्हटलं तरी पण चालेल, किंवा जिओमॅग्नेटिक नॉर्थ पोल. जिओ म्हणजे भूचुंबकाचा
नॉर्थ पोल हा आहे, आणि हा साऊथ पोल आहे भूचुंबकाचा, जिओ मॅग्नेटिक साऊथ पोल. एम मीन्स मॅग्नेटिक साऊथ पोल, म्हणजे पृथ्वीच्या मध्ये जो चुंबक आहे त्याचा साऊथ पोल हा आहे आणि नॉर्थ पोल हा आहे. याला जिओ मॅग्नेटिक नॉर्थ पोल NM आणि याला जिओ मॅग्नेटिक साऊथ पोल SM असे म्हणतात. आता आणि आपला मॅग्नेट पृथ्वीच्या साऊथ कडे, आपला जो मॅग्नेट आहे हँग्ड मॅग्नेट किंवा सस्पेंडेड टांगून ठेवलेला जो मॅग्नेट आहे त्याच्या नॉर्थ पृथ्वीच्या साऊथ कडे, आणि त्या मॅग्नेटच्या साऊथ हा पृथ्वीच्या नॉर्थ पोल कडे आहे. ओके, मग आता या ठिकाणी जिओ मॅग्नेटिक साऊथ पोल समजलं, SM जिओ मॅग्नेटिक नॉर्थ पोल समजलं. आता जो पृथ्वीचे जे दोन ध्रुव आपण मानतो, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल, आता त्याला ऍक्च्युअली आपण जिओग्राफिक नॉर्थ पोल असे म्हणावे. हा जो पोल आहे तो जिओग्राफिक नॉर्थ पोल आहे, इकडचा एवढा एरिया जिओग्राफिक नॉर्थ पोल. G फॉर जिओग्राफिक, N फॉर नॉर्थ. जिओग्राफिक नॉर्थ पोल म्हणजे भूचा उत्तर ध्रुव, भू म्हणजे आपल्या अर्थच्या. तसंच हा भूचा कोणता पोल आहे, जिओग्राफिक साऊथ पोल, S_G. आता पृथ्वीचा जो साऊथ पोल आहे तो ह्याच्यापेक्षा थोडासा इकडे आहे, हा ध्रुव आहे. आपण ह्यालाच आपण साऊथ पोल असं म्हणतो, परंतु ऍक्च्युअल मध्ये अर्थचा जो मॅग्नेट आहे त्याचा ऍक्सिस आणि अर्थच्या रोटेशनच्या ऍक्सिस यांच्यामध्ये अँगल आहे 11.3 ऍक्च्युअल मध्ये. आणि मॅग्नेट अर्थच्या चुंबकीय रेषा ज्या आहेत त्या नॉर्थ कडून साऊथ कडे जातात, नॉर्थ कडून साऊथ कडे जातात. आता या ठिकाणी पृथ्वी एक मॅग्नेट आहे, मग मॅग्नेटला तर डायपोल, मॅग्नेटला आपण डायपोल म्हणतो. मग हा जो डायपोल आहे म्हणजे बार मॅग्नेट आहे, हा बेस्ट फिटिंग सेंट्रल डायपोल आपण कन्सिडर करूया. आता या ठिकाणी हा जो ऍक्सिस आहे ह्याला परपेंडिक्युलर BB डॅश, ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ अर्थ ला जो परपेंडिक्युलर आहे BB डॅश, इट इज इक्वेटर ऑफ द जिओग्राफिक इक्वेटर ऑफ द अर्थ. आणि ही जी डॉटेड लाईन आहे A डॅश, ब्लॅक कलर्ड डॉटेड लाईन, हा मॅग्नेटचा इक्वेटर आहे. मॅग्नेटचा ऍक्सिस आणि मॅग्नेटचा इक्वेटर हा परपेंडिक्युलर असतो ऍक्सिसला, तसं पृथ्वीचा ऍक्सिस आणि तिचा इक्वेटर. तर या ठिकाणी जिओग्राफिक नॉर्थ पोल, जिओग्राफिक नॉर्थ पोल आणि मॅग्नेटिक नॉर्थ पोल मध्ये थोडासा डिस्टन्स आहे. तसंच जिओग्राफिक साऊथ पोल आणि मॅग्नेटिक साऊथ पोल आणि जिओग्राफिक साऊथ पोल यांच्यामध्ये फरक आहे, अँगल आहे इतका. हे आपल्याला बघायचं होतं. आणि ह्या ब्लॅक कलर्ड लाईन्स जे आहेत दॅट आर द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि या लाईन्स ऑफ फोर्स, अदृश्य रेषा, कर्व्स मुळे आपण जे अर्थवरती हे प्रॅक्टिकल करतो डायरेक्शन चेक करण्यासाठी, तर या लाईन्समुळे टेरेस्ट्रियल मॅग्नेटिझम असतं. पृथ्वीच्या सरफेसवर जे मॅग्नेटिझम आहे दॅट इज कॉल्ड टेरेस्ट्रियल मॅग्नेटिझम. आणि त्या मॅग्नेटिझमचा यूज आपण नेव्हिगेशन पर्पज साठी करत असतो. नेव्हिगेशन म्हणजे काय, समुद्रामध्ये शिप एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाणे, किंवा एरोप्लेनची जी डायरेक्शन आहे कुठून कुठं जायचं आहे ते सगळं मॅग्नेटिक निडल म्हणजे चुंबक सूची किंवा होका यंत्र असं त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण. बार मॅग्नेट आणि मॅग्नेटिक निडल हे दोघेही दिशादर्शी किंवा डायरेक्शन चेक करण्यासाठी यूज केले जातात. समजलं. मग ही फिगर अशी काढायची आहे. आता याच्यामध्ये ए डॅश हा मॅग्नेटचा इक्वेटर आहे, मॅग्नेटिक इक्वेटर. BB डॅश हा अर्थचा म्हणजे जिओग्राफिक इक्वेटर आहे. अर्थ म्हणजे भूगोलाचा, गोल म्हणजे ग्लोब. आता डिफाइन द मॅग्नेटिक पॅरामीटर्स म्हणजे पृथ्वीच्या चुंबकत्वाविषयी माहिती घेण्या अगोदर हे काही टर्म्स वापरले जातात आणि यांना मॅग्नेटिक पॅरामीटर्स असे म्हणतात.
आता मॅग्नेटिक पॅरामीटर्स कोण आहेत? मॅग्नेटिक ऍक्सिस. मॅग्नेटिक ऍक्सिस म्हणजे पृथ्वीमधला जो मॅग्नेट आहे त्याचा ऍक्सिस. द लाईन पासिंग थ्रू द टू पोल्स ऑफ ए मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक ऍक्सिस. पण अर्थचा मॅग्नेटिक ऍक्सिस ची डेफिनेशन करायची, डिफाईन. द अर्थ इज कन्सिडर्ड टू बी अ ह्यूज मॅग्नेटिक डायपोल. अर्थला मानलं जातं की ह्यूज म्हणजे भला मोठा मॅग्नेटिक डायपोल आहे, म्हणजे एक चुंबक आहे बार मॅग्नेट सारखा. अर्थ हा एक मॅग्नेटिक डायपोल आहे, म्हणजे भला मोठा, ह्यूज, व्हेरी व्हेरी ह्यूज. ह्यूज मीन्स खूप मोठा बार मॅग्नेट आहे किंवा मॅग्नेटिक डायपोल आहे. मग आता मॅग्नेटिक ऍक्सिस कोणाला म्हणायचं? द स्ट्रेट लाईन जॉईनिंग द टू पोल्स इज कॉल्ड द मॅग्नेटिक ऍक्सिस. आता पृथ्वीचा जो चुंबक आहे, मॅग्नेट आहे, त्याच्या दोघं पोल्स मधून जाणाऱ्या रेषेला द स्ट्रेट लाईन, ही एम डॅश, द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू किंवा जॉईनिंग द टू पोल्स किंवा पासिंग थ्रू द टू पोल्स, या दोघं पोल्स मधून जाणाऱ्या लाईनला म्हणायचं मॅग्नेटिक ऍक्सिस. समजलं? मग द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द टू पोल्स किंवा जॉईनिंग द टू पोल्स इज कॉल्ड एज मॅग्नेटिक ऍक्सिस. आता मॅग्नेटिक इक्वेटर म्हणजे काय? या मॅग्नेटला जी परपेंडिक्युलर आहे, हा मॅग्नेटिक ऍक्सिसला जी लाईन परपेंडिक्युलर आहे, ए डॅश, इज कॉल्ड मॅग्नेटिक इक्वेटर, ए डॅश. तर बघा, a great circle in the plane, perpendicular to the magnetic axis. मॅग्नेटिक ऍक्सिसला a great circle म्हणजे सगळ्यात मोठं जे सर्कल आहे अर्थचं, a great circle in the plane perpendicular to magnetic axis. अर्थच्या डायपोलच्या किंवा मॅग्नेटच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणारं असं जे सर्कल आहे, ग्रेट सर्कल किंवा प्लेन आहे, इन द प्लेन परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक ऍक्सिस. या मॅग्नेटिक ऍक्सिसला जे परपेंडिक्युलर आहे त्याला आपण मॅग्नेटिक इक्वेटर असं म्हणायचं किंवा मॅग्नेटिक इक्वेटोरियल सर्कल. समजलं? मग अ ग्रेट सर्कल, सगळ्यात मोठं वर्तुळ सर्कल, इन द प्लेन परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक ऍक्सिस. इन द प्लेन परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक ऍक्सिस म्हणजे मॅग्नेटिक ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे असं जे प्लेन आहे, सर्कल आहे, त्याला आपण मॅग्नेटिक इक्वेटर किंवा मॅग्नेटिक इक्वेटोरियल सर्कल असं म्हणतो. आता मॅग्नेटिक मेरिडियन आणि जिओग्राफिक मेरिडियन ह्या दोन गोष्टी बघायच्या आहेत. बघा, या दोघांमध्ये थोडासाच फरक आहे. या ठिकाणी जिओग्राफिक मेरिडियन हा एक्झरसाइज मधला क्वेश्चन आहे, डिफाईन जिओग्राफिक मेरिडियन. आता जसं मेरिडियनचा अर्थ काय होतो? मध्यगा. जसं ट्रायंगल, त्रिकोणाला 3 मध्यगा असतात. मध्यगा म्हणजे अशी लाईन की ज्या ट्रायंगलचे इक्वल टू पार्ट्स डिवाइड करते. मग तसंच आता मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे हे प्लेन आहे. आता हे प्लेन, तर बघा, अ प्लेन परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ द अर्थ, असं प्लेन की जे अर्थच्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ते कसं असेल? व्हर्टिकल प्लेन असेल. अ प्लेन परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ अर्थ, perpendicular to surface of earth, that is vertical plane, and passing through the magnetic axis. आणि ह्या मॅग्नेटिक ऍक्सिस मधून असं जे प्लेन आहे की जे मॅग्नेटिक ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे किंवा सरफेसला पण परपेंडिक्युलर आहे, आणि पासिंग थ्रू द मॅग्नेटिक ऍक्सिस इज कॉल्ड मॅग्नेटिक मेरिडियन. आता इथपर्यंत ही डेफिनेशन संपली. समजलं? सिंपल आहे. बघा, अ प्लेन परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ अर्थ, असं प्लेन की जे परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ अर्थ पण आहे, म्हणजे व्हर्टिकल असेल ते, अँड पासिंग थ्रू द मॅग्नेटिक ऍक्सिस, आणि या मॅग्नेटिक ऍक्सिस मधून ते पास होतो, असं जे आहे प्लेन, अ प्लेन परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ अर्थ अँड पासिंग थ्रू द मॅग्नेटिक ऍक्सिस ऑफ द अर्थ इज कॉल्ड मॅग्नेटिक मेरिडियन. आणि याची डायरेक्शन, मॅग्नेटिक मेरिडियनची डायरेक्शन ऑफ रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड, या पृथ्वीचं जे रिझल्टंट म्हणजे परिणामी, इफेक्टिव्ह, टोटल, नेट जे मॅग्नेटिझम आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याला हे प्लेन पॅरलल असतं किंवा अलॉंग असतं. तर बघा, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड
of the earth is always along or parallel to the magnetic meridian. Along किंवा पॅरलल म्हणजेच सेम डायरेक्शन टू द मॅग्नेटिक मेरिडियन. आता बघा ही जी डेफिनेशन एवढीच महत्वाची आहे मॅग्नेटिक मेरिडियन. इथं एक्स्ट्रा पॉइंट दिलेला आहे. तसंच आता जिओग्राफिक मेरिडियन म्हणजे काय. आता बघा या मॅग्नेटला ए डॅश परपेंडिक्युलर आहे आणि असं जे प्लेन जाणार या ऍक्सिसला मॅग्नेटिक ऍक्सिसला परपेंडिक्युलर असेल आणि ते व्हर्टिकल असेल आणि पृथ्वीच्या सरफेसला ते परपेंडिक्युलर असेल अशा प्लेनला मॅग्नेटिक मेरिडियन असं म्हणतात. आता पृथ्वीच्या ऍक्सिस म्हणजे आर डॅश याला जे प्लेन परपेंडिक्युलर आहे पासिंग थ्रू दिस बी डॅश हा अर्थचा इक्वेटर जो आहे त्याच्यामधून जाणार. आता बघा हे सेंटेन्स हे सेम आहे. काय फरक आहे फक्त इथं जिओग्राफिक ऍक्सिस ला परपेंडिक्युलर असणारं प्लेन बी डॅश आणि इथं काय होतं मॅग्नेटिक ऍक्सिस म्हणजे एम डॅश ला परपेंडिक्युलर असणारं प्लेन. अ प्लेन सेम टू सेम बघा अ प्लेन परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द अर्थ दॅट इज व्हर्टिकल प्लेन अँड पासिंग थ्रू इथं मॅग्नेटिक ऍक्सिस आहे. हा पृथ्वीच्या मॅग्नेटच्या ऍक्सिसला ही ब्लॅक कलर्ड ए डॅश जे आहे त्याच्यामधून जाणारं प्लेनला मॅग्नेटिक मेरिडियन म्हणतात. आणि ही जी ब्ल्यू कलर्ड आहे बी डॅश पासिंग थ्रू जिओग्राफिक ऍक्सिस हा आर डॅश जिओग्राफिक ऍक्सिस आहे. याच्यामधून पास होणारं जे ग्रेट सर्कल आहे किंवा प्लेन आहे अ प्लेन परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द अर्थ दॅट इज व्हर्टिकल प्लेन अँड पासिंग थ्रू जिओग्राफिक ऍक्सिस इज कॉल्ड जिओग्राफिकल मेरिडियन किंवा जिओग्राफिक मेरिडियन. समजलं इथं जिओग्राफिक ऍक्सिस आहे आणि इथं फक्त मॅग्नेटिक ऍक्सिस आहे. जे प्लेन पृथ्वीच्या सरफेसला परपेंडिक्युलर पण आहे म्हणजे व्हर्टिकल आहे आणि पासिंग थ्रू मॅग्नेटिक ऍक्सिस मधून पण जातं मॅग्नेटिक ऍक्सिस मधून पण जातं जे प्लेन त्या प्लेनला म्हणायचं मॅग्नेटिक मेरिडियन. आणि अर्थच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर पण आहे अ प्लेन परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द अर्थ सरफेसला परपेंडिक्युलर व्हर्टिकल प्लेन आहे अँड पासिंग थ्रू द जिओग्राफिक ऍक्सिस हा जिओग्राफिक ऍक्सिस आहे आर डॅश इज द जिओग्राफिक ऍक्सिस इज कॉल्ड जिओग्राफिक मेरिडियन. पुढचा क्वेश्चन आहे बघा डिफाइन मॅग्नेटिक डिक्लिनेशन. आता मॅग्नेटिक डिक्लिनेशन म्हणजे काय. हे जे दोन मेरिडियन पाहिले आपण हे दोघं प्लेन एक मॅग्नेटिक मेरिडियन हे प्लेन कंटिन्युअस लाईनचं जे प्लेन आहे आणि ही साइड त्या दोघं प्लेनची कॉमन आहे याला आपण मॅग्नेटिक मेरिडियन म्हणतो. आणि हे दुसरं आहे जिओग्राफिक मेरिडियन. तर दोघांमधला जो अँगल आहे हा अल्फा त्याला अँगल ऑफ डिक्लिनेशन म्हणायचं किंवा मॅग्नेटिक डिक्लिनेशन म्हणायचं. अल्फाने डिनोट करतात हा याला मॅग्नेटिक डिक्लिनेशन म्हणतात. हा अँगल असतो. मॅग्नेटिक डिक्लिनेशन म्हणजे काय हे दोघं जे मेरिडियन आहे हे दोघं प्लेन आहेत या दोघं प्लेन मधला जो अँगल आहे अल्फा दॅट इज कॉल्ड अँगल ऑफ डिक्लिनेशन किंवा मॅग्नेटिक डिक्लिनेशन असं म्हणतात. तर बघा समजला की नाही दोघं प्लेन मधला अँगल बिटवीन द जिओग्राफिक अँड मॅग्नेटिक मेरिडियन. हा अँगल बिटवीन द जिओग्राफिक अँड मॅग्नेटिक मेरिडियन. जिओग्राफिक मेरिडियन म्हणजे हे डॉटेड आणि मॅग्नेटिक मेरिडियन यांच्यामधला जो अँगल आहे ऍट अ प्लेस म्हणजे एखाद्या ठिकाणचा इज कॉल्ड मॅग्नेटिक डिक्लिनेशन. त्याला मॅग्नेटिक डिक्लिनेशन असं म्हणतात. अँड अल्फा इट इज डिनोटेड बाय लेटर अल्फा. बरोबर. आता पुढचा क्वेश्चन आहे स्टार म्हणजे एक्सरसाइज मध्ये आहे हाऊ डज द डिक्लिनेशन व्हॅरी. हे डिक्लिनेशन म्हणजे हा अँगल कसा कसा बदलत जातो. व्हॅरी मीन्स चेंज विथ लॅटिट्यूड नुसार हा अँगल कसा कसा बदलत जातो. अँड वेअर इट इज मिनिमम आणि तो अँगल सगळ्यात कमी कुठं कुठं असतो. आता बघा डिक्लिनेशन व्हॅरी विथ लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड. तुम्ही अर्थ किंवा ग्लोब पाहिलेला आहे 10th मध्ये जिओग्राफीमध्ये ग्लोब पाहिला आहे. त्या ग्लोबवर काही हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत आणि काही व्हर्टिकल लाईन्स आहेत. तर हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे लॅटिट्यूड
हा, अक्षवृत्त त्याला म्हणतात, अक्षवृत्त. आणि उभ्या लाईन्स जे आहेत व्हर्टिकल त्यांना रेखावृत्त किंवा लॉंगिट्यूड असे म्हणतात. मग लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड ह्या दोन प्रकारच्या रेषा असतात. किंवा लॅटिट्यूड ॲट अ प्लेस म्हणजे काय, सपोज आपण या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे म्हणजे एक लोकेशन आहे, तर लॅटिट्यूड ॲट अ प्लेस म्हणजे या ठिकाणचं लॅटिट्यूड म्हणजे काय की पृथ्वीच्या सेंटर आणि आपण जिथं उभे आहे त्यांना जॉईन करणारी जी लाईन आहे, द लाईन जॉईनिंग द प्लेस अँड द सेंटर ऑफ द अर्थ मेक्स सम अँगल विथ द इक्वेटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या विषुववृत्ताशी, हा, पृथ्वीच्या विषुववृत्ताशी म्हणजे पृथ्वीच्या इक्वेटरशी ह्या लाईनने केलेला हा जो अँगल आहे, हा अँगल, तर त्याला आपण लॅटिट्यूड ॲट अ प्लेस म्हणतो आपण. द अँगल मेड बाय द लाईन जॉईनिंग द प्लेस अँड द सेंटर ऑफ द अर्थ विथ द इक्वेटर ऑफ द अर्थ इज कॉल्ड लॅटिट्यूड ॲट दॅट प्लेस. आणि ते कुठं मिनिमम असतं ते बघूया. आता बघा, हाऊ डज डिक्लिनेशन व्हॅरी विथ लॅटिट्यूड. लॅटिट्यूड नुसार हा अँगल कसा चेंज होत जातो, व्हॅरी मीन्स चेंज. तर बघा, मॅग्नेटिक डिक्लिनेशन व्हॅरीज विथ लोकेशन अँड ओव्हर टाइम. मॅग्नेटिक डिक्लिनेशन बघा, क्वेश्चन काय, हाऊ डज, कसं डिक्लिनेशन चेंज होत जातं लॅटिट्यूड नुसार. तर मॅग्नेटिक डिक्लिनेशन चेंजेस विथ लोकेशन. लोकेशन म्हणजे तुम्ही जागा बदलणार, इथून इथं इथं, किंवा इक्वेटर कडून पोल कडे गेले किंवा पोल कडून इक्वेटर कडे आले, इक्वेटर कडून पोल कडे गेले, पोल कडून इक्वेटर कडे आले, तर लोकेशन बदलत जाणार. लोकेशन आणि ओव्हर टाइम, टाइम नुसार मॅग्नेटिक डिक्लिनेशन हे बदलत असतं. आता टाइम नुसार का, कारण आपली अर्थ ही स्पिन होत आहे अराउंड दिस ऍक्सिस, आणि म्हणून वेळेनुसार हे डिक्लिनेशन चेंज होत जातं, जागेनुसार पण आणि वेळेनुसार पण. ॲज वन मूव्स, एखादा हालचाल करत असेल, मूव्स म्हणजे जात असेल कुठं, अवे फ्रॉम द ट्रू नॉर्थ, खरा जो नॉर्थ आहे त्या नॉर्थ पासून तो दूर जातोय, म्हणजे तर इकडे इक्वेटर कडे किंवा इकडे येतोय इक्वेटर कडे. ॲज वन मूव्स अवे फ्रॉम द ट्रू नॉर्थ. हा, ट्रू नॉर्थ म्हणजे खरा जो नॉर्थ पोल आहे पृथ्वीच्या त्याच्या पासून तो दुसरीकडे जातोय एखादा व्यक्ती, द डिक्लिनेशन चेंजेस. डिक्लिनेशन म्हणजे हा अँगल काय होतो, चेंज होत जातो डिपेंडिंग ऑन द लॅटिट्यूड ॲज वेल ॲज लॉंगिट्यूड. तर हा अँगल चेंज होत जातो कशानुसार, लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड नुसार तो बदलत जातो. म्हणजे जसे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड, अक्षवृत्त रेखावृत्त हे जसे बदलत जातात तसं तो अँगल ऑफ डिक्लिनेशन पण बदलत जातो. तर ॲज वेल ॲज लॉंगिट्यूड ऑफ द प्लेस. आता कन्व्हेन्शन असं आहे की आपण अँगल असा जर गेलो तर पॉझिटिव्ह, आणि असा जर गेलो तर घड्याळाच्या उलट दिशेने गेलो तर पॉझिटिव्ह, आणि घड्याळाच्या सुलट दिशेने गेलो तर निगेटिव्ह. आता कन्व्हेन्शन असं आहे म्हणजे संकेत असा आहे किंवा रूढी परंपरा अशी आहे, मानलेली गोष्ट आहे की डिक्लिनेशन इज पॉझिटिव्ह. डिक्लिनेशन म्हणजे हा अँगल हा पॉझिटिव्ह असतो. बघा, एक पिक्चर मी आज 4 ते 5 पिक्चर्स मी सेंड केलेले. इकडे खाली -90 डिग्री, वरती +90 डिग्री लिहिलेला आहे. तर ती फिगर बघा, त्याच्यामध्ये हे अजून क्लिअर होणार. तर बाय कन्व्हेन्शन म्हणजे असा संकेत आहे. आता कन्व्हेन्शनचा अर्थ माहिती की नाही, जसं आपण रोडावर चालताना एक नियम पाळतो, जाताना डाव्या हाताने, येताना उजव्या हाताने, येताना पण डाव्या हाताने. म्हणजे आपण जेव्हा डाव्या हाताने चालतो, जाणारा आपल्याकडे येणारा हात तिकडच्या साईडला असतो, म्हणजे कीप लेफ्ट इज अवर कन्व्हेन्शन. आता हे कन्व्हेन्शन दुसऱ्या कंट्रीमध्ये कीप राईट, हा, उजवी बाजू पाळा असं पण असू शकतं. मग त्यांना उजव्या साईडची सवय झालेली असते, आपल्याला नेहमी डाव्या साईडची ड्रायव्हिंगला सवय झालेली असते. मग हा एक कन्व्हेन्शन असतो, मानलेली एक गोष्ट असते. मग तसं आहे कन्व्हेन्शन म्हणजे काय, संकेत. तर डिक्लिनेशन इज बाय कन्व्हेन्शन म्हणजे कन्व्हेन्शन नुसार असं मानलं जातं की डिक्लिनेशन इज पॉझिटिव्ह व्हेन मॅग्नेटिक नॉर्थ इज ईस्ट ऑफ ट्रू नॉर्थ.
नॉर्थ पेक्षा हा डिक्लिनेशन अँगल कसा असेल तर बघा, डिक्लिनेशन इज पॉझिटिव्ह म्हणजे हा अँगल पॉझिटिव्ह असेल केव्हा, वेन मॅग्नेटिक नॉर्थ इज ईस्ट ऑफ ट्रू नॉर्थ. मॅग्नेटिक नॉर्थ म्हणजे पृथ्वीच्या चुंबकाचा नॉर्थ आणि ट्रू नॉर्थ हे पूर्वेला असतील. हा, ईस्ट म्हणजे काय, पूर्वेला असतील तर तो अँगल पॉझिटिव्ह घेतात. हा, लक्षात ठेवा बघा, डिक्लिनेशन इज पॉझिटिव्ह वेन मॅग्नेटिक नॉर्थ इज ईस्ट ऑफ द ट्रू नॉर्थ. जेव्हा मॅग्नेटिक नॉर्थ म्हणजे पृथ्वीच्या चुंबकाचा नॉर्थ आणि ट्रू नॉर्थ खरा नॉर्थ पोल हे ईस्टला असेल. मॅग्नेटिक नॉर्थ हा ईस्टला असेल कोणाच्या, ट्रू नॉर्थच्या, तेव्हा हा अँगल ऑफ डिक्लिनेशन पॉझिटिव्ह असतो. आणि निगेटिव्ह केव्हा असतो, अँड निगेटिव्ह व्हेन इट इज टू द वेस्ट. आणि जर वेस्ट म्हणजे पश्चिमेला जर असेल, ट्रू नॉर्थच्या, मॅग्नेटिक नॉर्थच्या ट्रू नॉर्थ हा वेस्टला जर असेल तर तो निगेटिव्ह असेल. ओके, अँड निगेटिव्ह व्हेन इट इज टू द वेस्ट. आता द डिक्लिनेशन इज स्मॉल इन इंडिया. सेकंड क्वेश्चन बघा, इंडिया व्हॉट इज वेअर इट इज मिनिमम अँगल ऑफ डिक्लिनेशन, हा मिनिमम कुठं असतो. तर द डिक्लिनेशन इज स्मॉल इन इंडिया. इंडियामध्ये खरं तर डिक्लिनेशन फार कमी आहे अँड इट इज 0 डिग्री 58 मिनिट्स. 58 मिनिट्स म्हणजे 60 मिनिटचा 1 डिग्री होतो. 1 डिग्री व्हायला थोडंसंच कमी आहे. 58 मिनिट्स हे इकडे 0 डिग्रीज आहे. तर 58 मिनिट्स वेस्टला आहे हा अँगल ॲट मुंबई आणि ईस्टला 0 डिग्री 41 मिनिट्स आहे ॲट दिल्ली, दिल्लीकडे. आता बघा, आपला इंडिया तिकडे नॉर्थ आहे, इकडे साऊथ आहे. दिल्ली तिकडे आहे, मुंबई इकडे आहे, बरोबर. तर त्यांच्यामधला अँगलचा हा फरक दिलेला आहे. आता ईस्ट आणि वेस्ट, तिकडे वेस्ट आहे आणि इकडे ईस्ट आहे. त्याच्याशी हा जो अँगल आहे तर हा मिनिमम दिल्लीसाठी आहे आणि वेस्ट ॲट मुंबई, मुंबईला वेस्ट आणि दिल्लीच्या ईस्ट इतका आहे. पुढचा क्वेश्चन आहे, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम शोविंग मॅग्नेटिक डिक्लिनेशन ॲट अ प्लेस. ॲट अ प्लेस म्हणजे एखाद्या ठिकाणचं मॅग्नेटिक डिक्लिनेशन दर्शविणारी डायग्राम काढा, लेबल्ड. आता बघा, हे दोन प्लेन आपण अगोदरच शिकलो, जिओग्राफिक मेरिडियन, मॅग्नेटिक मेरिडियन. दोघांमधला जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ डिक्लिनेशन किंवा मॅग्नेटिक डिक्लिनेशन म्हणतो. अँगल बिटवीन जिओग्राफिक अँड मॅग्नेटिक मेरिडियन ॲट अ प्लेस, एखाद्या ठिकाणचा, इज कॉल्ड मॅग्नेटिक डिक्लिनेशन. ह्या दोघं प्लेन मधला जो अँगल आहे त्याला मॅग्नेटिक डिक्लिनेशन किंवा अँगल ऑफ डिक्लिनेशन असं म्हणतात. आता हे मॅग्नेटिक मेरिडियन आहे, हे जे प्लेन आहे हे मॅग्नेटिक मेरिडियन आहे आणि हे दुसरं जे डॉटेड लाईनचं प्लेन आहे दॅट इज जिओग्राफिक मेरिडियन आहे. पृथ्वीला आणि त्यांच्यामधला अँगल अल्फा हा अँगल ऑफ डिक्लिनेशन किंवा मॅग्नेटिक डिक्लिनेशन आहे. पृथ्वीचं एकूण चुंबकत्व जे आहे दॅट इज बी, दॅट इज बी मॅग्नेटिक फील्ड, नेट मॅग्नेटिक फील्ड, रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड, हे बी आहे. आता हा एक वेक्टर आहे, मॅग्नेटिक फील्ड इज अ वेक्टर म्हणजे डायरेक्शन आहे. या बी वेक्टरचे दोन कंपोनेंट बनवूया, स्प्लिटिंग ऑफ अ वेक्टर. हा, मी तुम्हाला सांगितलंय, सपोज दिस वन इज अ वेक्टर ए अँड इट्स कंपोनेंट्स आर, त्याचे पार्ट बनवायचे असतील तर काय करतो आपण, त्याला एक्स आणि वाय, हा वाय ॲक्सिस आहे बरोबर आणि हा एक्स ॲक्सिस आहे. तर दोघे ॲक्सिसच्या ओरिजिन मधून तो वेक्टर जात आहे असं रिप्रेझेंट करा आणि इथून एक परपेंडिक्युलर टाका आणि इथून पण एक एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाका. दोघे ॲक्सिसवर वाय आणि एक्स वर परपेंडिक्युलर टाकले, कुठून, फ्रॉम दिस पॉइंट. आणि मग हे जे दोन तुकडे आहेत, हा प्लस हा, हा वेक्टर ए एक्स असतो, वेक्टर ए एक्स, आणि हा वेक्टर ए वाय असतो बरोबर. हे स्प्लिटिंग मध्ये, स्प्लिटिंग ऑफ वेक्टर, रिझोल्युशन ऑफ वेक्टर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे.
तर ह्या ए चे हे दोन तुकडे आहेत, म्हणजे ए ची व्हॅल्यू वेक्टर ए इज द सम ऑफ वेक्टर ए एक्स प्लस वेक्टर ए वाय. बरोबर, हा रिझल्टंट आहे, ए मेन आहे आणि हे दोघं ए एक्स आणि ए वाय हे त्याचे कॉम्पोनंट आहे. मग तसंच ह्या रूलनुसार बी चे कॉम्पोनंट हा एक बी एच आणि दुसरा बी व्ही. आता बी एच एच म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. हे अर्थ्स रिझल्टंट आहे. दिस इज रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ. दिस इज द component, horizontal component of Earth's magnetic field. This is the vertical component of Earth's magnetic field. Vertical, V for vertical component of Earth's magnetic field. BH आणि BV हे पण दोघेही वेक्टर आहेत. या वेक्टरचं स्प्लिटिंग. आता हा फाय अँगल काय असतो ते नंतरच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे. नाउ विल स्टॉप हियर.